काम बस उधर से उधर आना है, डिफिकल्ट है बट उतना सपोर्ट भी है। नो नो नो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे कालू वॉटरफॉलला। सावर्णे बेस विलेज आहे तिकडे आता आपण पोहोचलोय। सकाळी मी 8 वाजता आम्ही निघालो होतो डोंबिवलीवरनं। आता थांबत थांबत आलो थोडं फोटोग्राफी वगैरे करत करत। तर आता वाजलेत आपल्याला किती वाजले रे? 12 वाजले। 12 12:15 झालेत इकडे पोचेपर्यंत। सावर्णे विलेजला आपण पोहोचलोय। इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, मागे बघा। हा आपल्यासोबत आता जुळला आहे शुभम, हाय, सचिन आणि एक आमचा वाला मित्र होता तो आला नाहीये, तरी टांग दिली सकाळ सकाळ, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झालाय। तर आता आपण भेटू, थोडं पुढे पुढे जाऊ, तुम्हाला दाखवतो मी बाकीचं सगळं डिटेल्स। इकडे बेस विलेज आहे, इकडे तुम्ही बघू शकता मागे लिहिलंय बघा कालू वॉटरफॉल। आणि हा ट्रॅक्टर पण आम्ही घेऊन चाललो होतो वरती। चला भेटू। बघा गावागावांमधून आपण ऑफरोडिंग करत करत चाललोय। अशा प्रकारे तुम्ही व्ह्यू बघू शकता। मोबाईल का सोबत 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 वॉटरफॉल बघ, आई सोबत व्ह्यू इथूनच दिसतोय। पूर्ण रोड तुम्हाला गावापासून जर आपण बघितलं तर तुम्ही वॉक पण करू शकता किंवा असं बाईक जाण्यापुरती किंवा कार पण जात होतं। कार पण आम्ही बघितलं, एकदम कार जात होत्या। असा रोड आहे पूर्ण खडखड खडखड खडखड। ऑफ रोडिंग ओपी बोलते आणि स्प्लेंडर ओपी। ब्रिजेसच आणलाय। भालू बिलू आहे, भालू तो बघ काय कुठला भालू? भालू नाही तो, ते काय हा? अरे भालू आहे, ते छोट्या जंगलात अस्वल आहे। अस्वल अस्वल, एवढा स्लॉथ बिअर डेंजर असतो हा। अस्वल अस्वल। आता राहिलेच नसतील पण मला वाटतं। स्ट्रगल इज रियल। अरे मार ना, पुढे चढव ना वरती। अरे वरती चढली तर टर्न नाही बसणार। अरे बसेल। तू टाक, तू बोलतोय। अरे बस काय, जाऊ कुठे? दगडावर। अबे चढव इकडे, मार तिकडे, तिकडे मार, मार तिकडे। अरे दगडाला घासते गाडी। अरे यार ये सिंपल है भाई। चलो गाड्या झाल्या पार्क, आता निघू इथून। ये देखो मेशो से लाया हुआ कबीर सिंह। ये राणा दा। तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय पार्किंग जवळ, म्हणजे जंगलातच आपण गाडी पार्क केले। बघू शकता तुम्ही, पूर्ण असं हे जंगलातनंच रोड होता। आपण आता विचार केला इथेच थांबू, इथून पुढे मग आपण ट्रेकिंग चालू करू। अरे हेल्मेटचं काय करू? अरे हेल्मेट कसं घेऊन गाडी लावून टाक ना हेल्मेट। कोणी नवीन आहे पूर्ण, एवढं घेऊन पण नाही घेऊन ते वजन काय करायचं काय? मग एक काम करतो का मी, लपवतो जंगलामध्ये। मग नेलं तर कोणी? कोण नाही नेणार। अस्वल घेऊन जाईल, अस्वल
माझ्या सगळ्या लोकांच्या समोर लपवशील तर काय फायदा. चल मी घेऊन जातो. पडतोय तो पडतोय. अरे भाई बाय तू पुढे चाललाय. लवकर आहे लवकर अस्वल येईल. कोण नेला ना मग सांगतो तुला. लक्षात ठेव पण गाडी जिथे लावली त्याच्यात थोडस वरती इथे आहे ना. हा सचिन आणि शुभम बोलत होता पुढे गाडी घेऊन जाऊ. अरे गाड्या गेल्यात पुढे. ती बघ गाडी आहे बघ पुढे. ते बघ लॅपटॉप आहे भाई. तू लॅपटॉप घेऊन का आलाय. अरे मी कामावरून आलोय बंक मारून. झालं हे सगळं फालतूगिरी नको आपल्याला. चला रिव्हर क्रॉसिंग. कशाला म्हणजे चालत काढायला लागतील भाई. कशाला माझे मी सेफ म्हणून हे वाले घालून आलो. हे नाही भिजणार तुझे. हेच सेफ राहते म्हणजे भिजतीलच पण काय फरक नाही पडणार. जा जा चल रे. किती वेळा काढशील. जाऊ दे काय फरक पडतो. ओलेच होणार ते नंतर ओलेच होणार आहेत. मी तर चाललो आता. किती डीप आहे. अरे एक कदम थांब. मायला पूर्ण बुटांमध्ये पाणी गेलं पण ते जाणारच होतं. हा चप्पल धुवून निघाली. शुभमला कुठल्या तरी मित्रांनी सांगितलं चप्पल घालून जा नको शूज घालून नको जाऊ. मला मित्र बोलला नदी क्रॉस. ही कशी आली इथपर्यंत. ऍडव्हेंचर ना ऍडव्हेंचर आहे ती. नदी क्रॉस करायला लागेल म्हणून शूज घालून. बरं ती क्रॉस करून आली. मला टिप भेटली. तो दुसरा वाला पण ट्राय करतो तो क्रॉस करायलाच म्हणून थांबलेत ते. हे बघ बघ शुभम. बघ शुभम उडतोय. अरे शुभमने उडी मारली. शुभमने उडी मारली. अरे शिराज भाई वरती काय करतोय. अरे वो शिराज वरती काय करतोय. शिराज नर्सिंग भाई. शिराज आणि नर्सिंग सर. नर्सिंग सर झाला लगेच. नर्सिंग सर एक ही पल में इज्जत भी. आली बघ. आणली तर काढली त्यांनी गाडी. आजच्या गावात हा बघ. इसी तरह उसने भी जाल बुना था. उस जाल में फंसा हुआ लड़का कौन है. और बाकी लड़की पक्का लड़की होगी. नहीं ये लड़की है. जाल में फंसे. हाँ ना बघ ना दिसतायत बघ बाकीचे फसे हुए. कितना जन फंसे देखो. वो अभी खाएगी. क्या जाल बुना है रे लड़की ने. झालं केलं डिफेम पोरींना. पोरींना डिफेंड ना. डिफेम बोललो रे इंग्लिश. ओके ओके पाठारे. कुठे आहे कुत्रा. कुठे कुत्रा. अच्छा हा गोल्डन रिट्रीवर. गोल्डन तो एंटरटेनमेंट वाला कुत्रा आहे. चल पुढे से. इथून जाऊ ना. ते लोक भिजलेत पूर्ण.
आधा घंटा अपने को जाएंगे चलते चलते. अरे वेटिंग असेल इथे शुभम, इथे वेटिंग असेल म्हटलं. कुठे गेला सचिन, कुठे गेला? नंबर घ्यायला लागेल भाई, नंबर लावायला लागेल. 13 नंबर आहे. तू किती, तू सचिन, सचिन गेला कुठे? मला वाटतं क्रॉस बीस करेल तो जाऊन. इझी बोलतो भाई, आता करताना कधी फाटल नाही. आता आपण रोपे करणार आहोत तिकडे. तर चार्जेस इथे आपण विचारलं 100 रुपये पर पर्सन रिटर्न आहे, म्हणजे जाऊन येऊन तुम्हाला 100 रुपये पडतील. जाऊन हे बघा असं लहान पोरं पण जाऊ शकतात. आणि आम्ही आता आलो तेव्हा ते गोल्डन रिट्रीवर कुत्रा होता त्याच्यात, ते पण आलं होतं, त्याच्यासोबत होता तो माणसासोबत. मोबाईल पडला तर याच्यामध्ये पडला तर तुझा मोबाईल होता, माझा थोडी. ते काढून देतील पैसे वेस्ट देतील. फोन भेटेल तुझा, पण तो कुठे भेटेल माहित नाही. डायरेक्ट टिटवायला भेटेल, टिटवायला काढू नदीत. शूची लेस काढतो, याला बांधतो आणि मग काय होईल, म्हणजे तो राहील शू मध्ये अडकून तरी पण तसं शू मध्ये अडकून राहील. काय जुगाड आहे, देसी जुगाड. तसं तर तू पडणार नाही रे, फक्त तू टाईट धर, काय नाही. धरायचंच नाही तिथे काही. अच्छा हे धरायचं. हा टाईट धर, म्हणजे मोबाईल टाईट धर. फ्रंट बॅक करतो, बॅक. मग तुला कळणार कसं काय शूट होतं? फ्रंट मध्येच काढ, फ्रंट मध्येच काढ. 0.5 मस्त वाटत. आणि नाही कळणार तुला म्हणून सांगतो, ऐक माझं, कळणार नाही शूट होतंय की नाही. पवत जाशील हे तुला ह्याच्यात तुझे फाटते, आणि पवत जायला तुझी नाही फाटत. हे बघून पण हे बघ. व्ह्यू बघ, व्ह्यू बघ आता. व्ह्यू बघ कुठल्या घंट्याचा व्ह्यू जास्त व्ह्यू भेटतो ना भाई. माझं ऐक तू, फ्रंट मध्येच काढ. शिवम रेडी आहे? हाऊस तो जोश. तुझं हाय मध्ये कळलं काय? शुभम तुला हे जबाबदारी दिली शुभमला. चला रेडी. पुढे रे. मेंढी ताकद लागली सगळी, बिचाऱ्यांचा दम निघाला, पाणीच पाच त्यांना, हवा निघली त्यांची भाई. वरती उभा राहा फक्त. हे मोबाईल सोडतो, मोबाईल दे, वरती पकड. भाईला माहिती आहे हार मानली आधीच, त्यांनी स्वतःहून सगळी प्रोसेस केली. कसं होता एक्सपिरियन्स ब्रो? वजन केवढं आहे भाई, माझं वजन केवढं आहे ते मला आता कळतंय. वजन केवढं आहे त्याला आता कळतंय. आई क्या काकडी, एक काकडी आहे भाई इथं. एवढी मेहनत केली आम्ही, आता जी कष्ट केले आम्ही, फक्त बसायचे त्याच्यामुळे आम्ही दमलो, म्हणून आता आम्ही लिंबू सरबत पियाला बसलो. चीअर्स. काकडी खाल्ली,
यांना काकडी जाम आवडते ना, म्हणून काकडी खाल्ली. आणि आता आम्ही लिंबू सरबत पितो. खूप कष्ट केले ना आम्ही, बसायचे फक्त. बाय. आपल्याला अजून वरती जायचंय. आता हे आपल्याला वाटतं खालचे 1, 2 आणि 3 टप्पे आहेत. हे अजून वरती आपल्याला जायचं. अजून तो बाजूने रस्ता आहे बघा. इकडे तुम्ही याल तर तुम्हाला बाजूने या साईडला रस्ता भेटेल. पडलो. ते सूर्यप्रकाशामुळे एकदम भारी वाटलं सगळं. पाय स्लिप होतं. ये ना ये का मग मोबाईल ठेव. पाय सरकतोय पूर्ण. मोबाईल ठेवून देतो त्याला. हा ठेवतोय. त्याला बोललो काय एवढं नाही आहे. थांब मला पाय जागा नाही. अरे ते पकड ना, ती रूट पकड ना खाली. हा जड आहे तो नाही पडणार. आला का ये. अरे व्लॉग चालू आहे भाई, काय ठेव. सीधे मौत. हा काय तो वरचा बघ. ओहो वर करायचं रे आपल्याला. त्याला बघायचं वर जाऊन. त्या धबधब्याला बघायचं वर जाऊन. आता सचिन शेळके यांचं काय म्हणणं आहे की आपण इथून न जाता, वरून न जाता आपण इथून जाऊया पाण्यातून. अरे कडेतून जायचे भाई, खातीतून गेलेलो. कडेतून पण भिजणार ना भाई. आता इथं पूर्ण ओला होणार. मग ते दाखव. वरून जाऊया मी म्हणतो. आता आपण पाण्यातून न जाता आपण वरनं चाललोय. तू स्लीपर घातले. माझ्या मित्राने खोटी इन्फॉर्मेशन दिली मला. तो खालीच आला असेल, तो वरपर्यंत नसेल गेला. मोबाईल दे. बस खतम.
बस उधर से उधर आना है, डिफिकल्ट है बट उतना सपोर्ट भी है। नो 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 ऐसी कटकट बे लवड्या। हे माझा ऐक तू आता बाबा, काही नको ना करू। अरे मला पाय ठेवायला जागा नव्हती ना इकडे इकडे ए, आता एक पाय इकडे ठेव। इझी रे चल। लवड्या माझी फाटली माहिती का भेंडी, हा का पडला बिला झाला गण पाडला का काय? मेन पॅच आपला चालू झालाय। चल ना पुढे चल तू, मी हाय मागून काढतो ते तुझं। म्हणे सुरू आहे। कोपऱ्या कोपऱ्यात पाय द्यायचा आणि जायचं। पाण्याला फोर्स बघा, बाप रे। चल ना तू, तुझा मोबाईल वरती आहे, चल ना, काय नाही होणार। एवढा तो गुडघ्यापर्यंत पाणी आहे ना, वरती नाही ना। हो गुडघ्यापर्यंत पाणी आलं। अरे गार लागायला लागलं, चल लवकर। ए अरे चल, फोटो भी निकलना चाहिए, इतना दूर आए कुछ संघर्ष करके। काय बघू, मला तो नाही, मला तो मेन ती हेच काढायची। थांब आलो, चला चला। पॅच तर काय एवढा काय खास नाही, पण पाणी जास्त असेल, पाऊस जास्त असेल तर रिस्की असेल। मग मी रस्सी बघितली तिथे, पण रस्सी तर कुठे दिसत नाहीये। काय म्हणजे पाऊस जास्त असलं की रस्सी लावत असतील। आता तर काय एवढं काय रिस्की नाही होतं, पाण्यानं चालत चालत यायचंय कोपरा कोपरा पकडून। पण काय पण बोला, एकदम नेचर एक नंबर आहे इथे। आणि आजचं वातावरण चांगलं आहे, मेन तर पाऊस कमी आहे। कोण नाही रे, तो वर होता। हा व्ह्यू बघा, हीच आहे गॉड्स व्हॅली। केला 88। आता मी तुम्हाला दाखवतो, मी फोटो म्हणजे एका व्हिडिओसाठी कुठे आलो बघा। एकदम कोपऱ्यात हे झाड आहे असं, त्याचे पिक्चर्स मी तुम्हाला नंतर दाखवतो। एकदम इकडनं बाजूने तुम्हाला स्पॉट दाखवतो तो कुठे कुठे। किती खाली आहे? खाली आहे खूप, हे बघ केवढं खाली आहे। बापरे, अरे पायच ना भेटू दे। अभी आ ही नहीं सकता, इसका वेट और ये खोल, ये ना राइट पाय डोमिनेट कर।
लेफ्ट पाय बेस बनव, लेफ्ट पाय. अरे खाली बेस कर, खाली बेस कर आणि राईट पाय पुढे टाक. अरे बरोबर आहे. शिले पायला पकड. जरा पुढे लेफ्ट पाय, तुझा राईट पाय तिथे ना, तुझा लेफ्ट पाय ठेव आणि राईट पाय वर कर. तिथं फोर्स आहे जास्त पाण्यात. हा हा आणि हा रे बघ इथं धर. हा धर. आलो 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 भाई. पुढे पूर्ण स्लीप आहे. एवढी मेहनत करून इथपर्यंत आलो आणि आता पाऊस पडायला लागला वरती. लोक सगळे गायब व्हायला लागले. सगळे बोलतात कोण वाढतं नाही गाडी का. ते म्हणतात ना म्हणजे डोंगरांमध्ये किंवा आपल्या जंगलांमध्ये कधी पण पाऊस पडू शकतो, कधी पण काय पण होऊ शकतं. बघा पूर्ण ऊन होतं आणि आता वरती पाऊस पडायला लागला. मी या दगडावर चढलो. दगड खूप चढतो बघा. मोठ्यावाल्या दगडावरती चढलोय. चला आम्हाला जाऊ दे. मग तिथे पाणी गुडघ्यापर्यंत होतं ते आता मांडीपर्यंत झालं. शुभम गेला पाण्यात. हे असं डोंगरात पाऊस पडला. अविदास, उमा, नायकी, अमर अकबर एंथनी. सलाम वालेकुम. हे दादा ओढा ओढा. थांबा मी जास्त जोरात घेऊ नको, आता जायचो. आवड आलो. चल धरू का वरती. चल काढ 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 पटकन काढ ना. अजून वरती हो का. उभं राहा उभं राहा. हा धर. तर आता अमर अकबर एंथनी उतरले खाली. भाई मी अमरच आहे, अकबर बनायची काही इच्छा नाही. झिप लाईन केली परत. आपण थोडासा काय लाईट जे होते बिस्किट स्नॅक्स थोडे खाल्ले आणि आता आपण खाली उतरायला चालू केलं. जीप लाईन मधून मजा बघितली आम्ही. पुन्हा कुणाला उतरता येत नव्हतं, पुन्हा कुणाला जाता येत नव्हतं. मीच अटकलो होतो. सचिन शेळके त्याची सगळ्यात भारी जीप लाईन झाली. आपटलाय ना जो डुंबण्यावर. अटकलो होतो मी. होतो दोन्ही वेळा अटकलो मी. तो अटकला आणि हा आपटला. आता आपण खाली उतरू, त्यानंतर गाडी काढू आणि मग कुठेतरी बघू खायला कुठे भेटतंय का. भाई मला खायचं चिकन. आपला हेल्मेट असायला पाहिजे होतं. अरे आम्ही हेल्मेट लपवलं ते विसरूनच गेलोय. जर हेल्मेट नाही भेटलं ना तर तुम्हाला बघतो मी. हेल्मेट आता फुकट होता एसीसी वाल्याने. सांगायचं नाही कोणाला. ते सांगायचं नाही. माझं हेल्मेट आहे, माझं हेल्मेट आहे. एसीसी ला बीप कर रे तिथे.
गाड़ी वाड़ी फुटबंद नाही ना हा, पाणी में तैर के मजा आया मस्त. नको चला वापस मला परत जायचंय भाई. आलो आपण. आपली गाड्या कुठे आहेत? भाई गाडी तिकडे जाऊ दे, पुढे. आपल्याला हेल्मेट लपवलेला तो काढायचा. हेल्मेट आहे का नाही बघू द्या. हेल्मेट सचिन जर नाही भेटला हेल्मेट. या जंगलात कुठेतरी लपवलेलं ना. पाण्यामध्ये आम्ही दोघं गेलो, तो ना आला काय माहिती त्याला पाण्यात जीन्स घातली ना. बाई तुम्ही काय बघितलं असतं आता बाकीच्यांचं काय काय तिकडे काय काय चाललेलं, त्याचं आमचं बरं आहे. जा सचिन. हेल्मेट कुठे आहे बघ. दिसतोय का? आवाज येतात तुम्हाला लोकांचे? घेऊन गेला की नाही? अरे उमेश, तुझ्या बुलेटची रंग कसा बदलला पावसामध्ये? आणि याचा भेटला का? अरे हेल्मेट भेटलाय. आणि बुलेटचा मॉडेल पण बदलला. क्लासिक होती ती डायरेक्ट आता मिटिओर झाली. आणि हेल्मेट आलेला आहे. चला भेटला. हेल्मेट पण सेफ होता. म्हणजे हे काय झालं रे? ही आपली गाडी. अरे त्याला दुःख पकडलं असं. असं व्हाईट होतं डायरेक्ट. ही काय झालं? मला पण बॅग घे, पुढे जाऊन दे आम्हाला, मागे लटको. अरे वल्ला आहे रे, पूर्ण वल्ल होईल. वल्ला नसतं रे, ओलं आहे, ओलं ओलं. वल्ला 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 हबीबी. चला मग आता इकडेच मी ब्लॉग संपवतो. लुक आलं यार. तुम्हाला कसं वाटलं Bike आजचा exchange trip? करायची आता आता मला. मी ह्यालाच काय विचारतो, ह्यानीच आम्हाला आणलंय आणि याला विचारतो कसं वाटलं. मला तर खूप मजा आली. शुभम मला तुला? तर कंटाळा आला. भाई, दोन शब्द सिराज आणि नर्सिंग भाई साठी काय? भाई आप लोग ने बहुत मिस किया. एक नंबर व्ह्यू. आमचं नशीब चांगलं होतं. भाई को हिंदी समझ नहीं आएगी. आमचं नशीब चांगलं होतं की आज वातावरण म्हणजे एकदम सुरुवातीला जेव्हा आम्ही आलो तेव्हा ऊन होतं एकदम प्रॉपर. काही म्हणजे पावसाचं काही निशाण नव्हतं, पण आता पूर्ण पाऊस झालाय आणि त्यामुळे आम्हाला लवकर पण खाली उतरावं लागलं. सगळ्या लोक पण आता मोस्टली सगळे लोक खाली आलेत. आणि इकडे काय काय ग्रुप लोक आहेत त्यांचं आता बघा तिथे पाणी दिसतंय मागे, तिथे त्यांचं चालू आहे काय काय. ठीक आहे, आता ते प्रत्येकाची मजा असते, प्रत्येकाचं वय असतं. चला निघू. गुड बाय. Goodbye. Bye. See you in another vlog. Let's meet.